थँक यू सो मच. मॅचला सुरुवात होती आहे. मायक्रोफोनवरती येतील महेशजी धुळे सर. बघा टीम गुडगे आपला 12th मॅन ड्रेस कोडमध्ये नाही आहे, त्यामुळे 2 धावांची पार्टी तुम्हाला देण्यात येईल. हा आयोजन कमिटीचा निर्णय आणि ही स्पर्धा बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार आहे, त्यामुळे 2 धावांची पार्टी तुम्हाला लागली आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर नडोरदे आणि त्यांना फाईट करते गुंडगी टीम. दोन्ही एकाच बेल्ट मधील हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज निखिल. धावा आल्या 8, बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर डॉट बॉल आणि आता बॅटसीकडे टॉपेज. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल समीरच्या स्वरूपात. पहिला गडीगारद. पाहतोय समाजसेवक जयवंत अवसार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तव्य सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीनं अगदी क्रीडा क्षेत्राचा हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आणि आज ग्रामीण 8 संघांना ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. त्यामधील नदोडे आणि गुणगे या 2 टीम मध्ये चालू असलेली मॅच. त्या दरम्यान अमोल सोनावणे आणि प्रथमेश भगत यांच्या ठिकाणी थोडाच वेळात आगमन होतंय. खरं तर युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आहेत आदरणीय प्रथमेश दादा सुनील भगत. त्यांच्या ठिकाणी आगमन होईल. त्याच दरम्यान सन्माननीय त्यांच्या समवेत अमोल दादा सोनावणे. हो या ठिकाणी बॉल चाललाय वाडीस लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि आता धावा मिळतील 4. आलेला हा दर्जेदार चौकार. सत्र चालू आहे. थोडस शांत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि या धावत संख्येमुळे अगदी आपण पाहिलं तर एक चांगला टार्गेट सेट होईल असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या 12 धावा आहेत. पहिले षटक विकेट गेली नंतर अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक करतायत बॅटर. बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर डॉट बॉल विकेट पुन्हा एकदा 4 आणि आता डॉट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 धावा फलकावरती आहेत. सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे सध्या बॅटिंग करतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. काही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. स्वर्गीय कबीर स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला एन्जॉय करत असताना अनेक सारे प्रेक्षक या ठिकाणी आम्हाला जॉईंट आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी. आज 4थी रजनी आणि या 4थ्या रजनीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहिली अगदी आपण पाहिले तर पहिली रात्र गाजवली ओम कोंडेश्वर भोस टीमने. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या रात्रीमध्ये उमर 11 गोरेगाव. काल आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ शिरवली. आणि आज 4था संघ या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज शिवाजी. खोलव्या टप्प्याचा बॉल संपर्क नाही आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी
टाकण्यात आलेला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी गेली 3 रात्रीमध्ये अनेक मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिलेली आहे. आज देखील या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला प्रार्थनीय आहे. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे डीप मध्ये आणि आता एक धाव मिळणार आहे. धाव संख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकने पुढे जाईल 13 धावा. सुस्वागतम 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 या दरम्यान या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आणि बदलापूर गावातील नामांकित युवा उद्योजक सन्माननीय प्रथमेश दादा सुनील भगत यांच्या ठिकाणी आगमन होतंय. स्वर्गीय कबीर स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच सन्माननीय अमोल दादा सोनावणे यांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या वतीने आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलंय. जवळ आपण पाहिलं तर तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे ते सन्माननीय अमोलदादा सोनावणे यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. बौद्धवासी खरं तर बुद्धवासी पांडुरंग बहादूर सोनावणे यांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात आलंय. पहिल्या क्रमांकाचं याच गावातील नामांकित उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय अमोलदादा सोनावणे आपली मनपूर्वक स्वागत. स्विच हिट फटका चांगलाय दमदार स्ट्रोक आणि आता भव्य स्वागत केलंय मान्यवरांचं देखील. बॉल चाललाय सीमा पार ठोकलाय खणखणीत षटकार. खरं तर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की थोडंसं चाचपडत खेळतोय परंतु का बॅटिंग आता या ठिकाणी पाहायला मिळते. बॅटर आकाश कबा पॉइंटला आपण पाहतो डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिकडे आपण पाहतो वेगाने पोचले तोपर्यंत 2 धावा येण्याचा अवधी या ठिकाणी जरूर. 1 शॉट एकच धाव मिळेल. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा जरूर कंप्लीट पाहायला मिळाला परंतु त्या ठिकाणी पंच शहानिशा करतायत पडताळणी करतायत आणि फक्त एकच धाव या ठिकाणी गृहीत धरली जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे चालली आहे 24-24 वरती. बॅटर आकाश आणि तनय स्विच हिट. यावेळेस आपण पाहतोय बॉल चाललाय सरळ सीमा पार. आणखी एक दुधारी अस्त्र बाहेर काढलंय आणि धाबा मिळतात 4. धाबा धाव फलकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी गमावलाय. खरं तर एक बॅटर्स बाद झाल्यानंतर चांगली स्थिती सध्या तरी सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे संघाची पाहायला मिळते. चंदू मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील या आपण स्टेजवरती केदार आपली वाट बघतायत. अठ्ठावीस धाबा म्हणजे करंट रन रेट सध्या पाहायला मिळेल 14.00च्या सरासरीने या धाबा बनवण्यात आलेल्या आहेत. चांगली स्वप्नवत सुरुवात सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 28 धाबा 28. गुणगे संघ सध्या बॅटिंग करते. मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि तनय ही जोडी मैदानामध्ये खेळते. त्याला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील कारण सातत्याने वारंवार सूचना येतात. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असेल लक्षात घ्या. ऑलरेडी वावरले संघाला सुद्धा पॅनलाइज केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. याची दक्षता टीम नडोदे संघाने घ्यायची आहे.
खास करून फिल्डिंग करणारा संघ याला या फार महत्वाच्या सूचना आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रेम आलेत. त्याला भरपूर वेळ जातोय, लक्षात घ्या. गोलंदाज प्रेम षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. पहिला बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक या ठिकाणी पोहोचलेत. गोलंदाजाच्या अगोदर विवेक आणि तिथे फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक आपण पाहतोय तिसरा, दुसरा लागेल, फलंदाज बाद. बॉल मध्ये विकेट आली आहे. गोलंदाज प्रेम आपण पाहतोय. प्रेमात पडणारी गोलंदाजी त्याला करायची आहे. खरं तर आज आपल्या या नडोदे संघासाठी 28 धावा आहेत. 28. दुसरा धक्का लागला. बॅटिंग करत असताना सोमजाई क्रिकेट संघ गुडगेला. ओ शॉट ऑफ गुडलेन समोर अप्रतिम या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. खरं तर बॅटर स्पॉट कडे पाहत राहिलेत. एक्झॅक्टली टप्प्याचा या ठिकाणी अंदाज ते घेत आहेत. डॉट बॉल आणि आता ताबस संख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र स्थिर आहे. चंद्रकांत मेहर, जय हनुमान क्रिकेट संघ एरन जाड या संघाचे कॅप्टन आहेत. मागे बॅटची कडा आणि यष्टीरक्षक या ठिकाणी प्रयत्न भरपूर चांगले त्याचे होते. बॅकअप मिळालंय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लीग आणि आता इथे एक धाव तिकडे घेतली जाते. चिकी सिंगल. सध्या आपण पाहतो पाहुणे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय. खरं तर शिवसेना शिंदे गट आणि युवा सेनेचे ठाणे जिल्हा सचिव सन्माननीय प्रथमेश दादा सुनील भगत, कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक स्वर्गीय सुनील दादा भगत यांचे चिरंजीव प्रथमेश दादा या ठिकाणी माझा आनंद घेत आहेत. खरं तर त्यांच्या मातोश्री श्रीमती सुवर्णाताई भगत यांच्या वतीनं देखील संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. विकेट आली त्यानंतर प्रेमने काय कमबॅक केले. डॉट बॉल सिंगल, पुन्हा एकदा डॉट आणि आता शेवटचे 2 बॉल या षटकातील पुढे सरसावलेत. पॉइंटला आपण पाहतोय सेल करण्याचा प्रयत्न. संपर्क व्यवस्थित नाही परंतु एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा. जिकडे एक मिळणं मुश्किल होतं, कदाचित असं वाटलं होतं की फलंदाज बाद होऊ शकतो झेल बादच्या रूपाने, परंतु तिकडे 2 बनल्या आणि आता संघ या ठिकाणी आपण पाहतो पुढे जाईल. पहिले सुरुवातीला 2 षटकामध्ये 28 होत्या. 14ची सरासरी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो ती सरासरी मेंटेन करेल का, परंतु गोलंदाज देखील तितका चालाक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल षटक अद्यापर्यंत आपण पाहतो 3 धावा या गोलंदाजाने खर्च केले आहेत. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेवा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 3 स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 पर्व आपण पाहतोय. गोलंदाज प्रेम ओव्हर द विकेट. ऑन साइडला उडवला बॉल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध टिपली जाईल सेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का लागेल. टीम गुंडगे संघाला 3रा धक्का. फलंदाज बाद.
3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता 3 ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 31 धावा धावफलकामध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी बुद्धवासी पांडुरंग बहादूर सोनावणे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अमोलदादा सोनावणे उद्योजक यांच्या वतीने देण्यात आली आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपया 50,000 सन्माननीय अविनाश दादा रमेश सोनावणे यांच्या वतीने देण्यात आली आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 रुपये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सचिव महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय हेमंत रुमणे साहेब यांच्या वतीने देण्यात आली आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय पप्पू शेठ लालचंद भोईर रोख रक्कम रुपये 25,000 आणि पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपल्याला पप्पू शेठ लालचंद भोईर नेवाळीचे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. 1 ते 5 क्रमांकासाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय ते मात्र देण्यात आले. त्या स्पर्धेसाठी सन्माननीय सुरेशजी झोडगे साहेब ऑल महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर झोडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष देखील आहेत. सध्या आपण पाहतोय बँगलोर वरून या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. सामनावीरासाठी ज्या प्रत्येकी ट्रॉफीज आपण पाहतोय भीमा विठ्ठल कदम साहेब समाजसेवक यांच्या वतीने देण्यात आलेत आणि उत्कृष्ट फलंदाज साठी कूलर या ठिकाणी दीपकजी सोनावणे आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर भारतीय बौद्ध महासभा पर्यटन सचिव यांच्या वतीने देण्यात आले. बॉल चालला ऑन साईडला धावा तिकडे मिळतील एकंदरीत 2. पहिला बॉलवरती चौकार आला त्यानंतर 2 धावा संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 37 वरती. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. अनेक डे नाईट फॉर्मॅटच्या स्पर्धा सध्या बदलापूर बेल्ट मध्ये होत आहेत. खरं तर प्रत्येक या ठिकाणी आपण पाहतोय ठिकाणी अनेक मोठमोठ्या मॅचेसचा शेड्यूल सध्या आमच्यापर्यंत पोहोचतोय. यावेळी चांगला बॉल गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश अप्रतिम गोलंदाजी करतात. पहिला बॉलवरती चौकार आला त्यानंतर दुहेरी धाव आणि आता डॉट बॉल. कदाचित चंदू मेहर हाच विचार करत असेल काल शिरवली संघाच्या अगेन्स्ट ती फाईट आणि शिरवली संघ काल टॉप 5 मध्ये देखील दाखल झाला. पहिल्याच मॅच मध्ये एरंजाड संघावरती त्यांनी मात केली. खरं तर एरंजाड संघाचं चुकलं कुठे भरपूर चुका पाहायला मिळाल्या फिल्डिंग मध्ये. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अनेक धावा टीम एरंजाड संघाने खर्च केल्या. ओ यावेळी स्लेट कट कव्हर पॉइंट मधून आपण पाहतोय बॉल चालला थोडा डीप कडे आणि आता या ठिकाणी दोन खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करतायत. अखेर बॉलला पॉज करण्यात आलाय तोपर्यंत तिथे मिळतील 2 धावा. षटक क्रमांक 4 मधून आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश ओ कट करण्याचा प्रयत्न चेंडू खाली राहिलाय संपर्क नाही बॅट आणि बॉलचा डॉट बॉल आणि षटक क्रमांक 4 चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालाय. चला पाण्याची पूर्तता करा. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 39 धावा धावफलकावरती सोमजाई गुणगे संघाच्या खात्यामध्ये 3 विकेट्स गमावल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. तोपर्यंत देऊया आपण डीजे मास्टरला एक संधी.
फलकावती आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात सरासरी 10 पाहायला मिळते. करंट रन रेट सध्या आपण पाहतो या मॅच मध्ये सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे शेवटचं अंतिम षटक आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर न्यू स्टार क्रिकेट क्लब नडोर्दे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ओ पहिला बॉल चांगला चेंडू टाकण्यात आलाय. गती थोडीशी कमी केली आहे. फिंगर रोल करत असताना आपण पाहतो गोलंदाज प्रेम या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय ज्याने अवघ्या 3 धावांचं षटक हाताळलं होतं. तोच प्रेम सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खरं तर मगाशी तुम्ही उल्लेख केला की प्रेमात पडणारी गोलंदाजी या प्रेम या गोलंदाजाने केलेली आहे. प्रभावशाली गोलंदाजी आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रतिस्पर्धी टीमला थांबवण्याचा ते प्रयत्न करतायत. सफल झालेत. यावेळेस जागा बनवली आहे. बॉल चाललाय सरळ या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जिकडे हायवे एंड आहे तिकडे बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. रोडला टच असणारे क्रीडांगण आहे. अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण. खरं तर आपण पाहतो या अगोदर या क्रीडांगणाचे जर आपण दशा पाहिली असेल तर थोडासा मागे उताराचा भाग होता. परंतु सर्व मॅनेजमेंट टीमने केलेली ही मेहनतच म्हणावी लागेल. अफाट मेहनत. अमोलदादा सोनावणे यांची तितकीच मेहनत आहे. खरं तर या क्रीडांगणाला सजवण्यासाठी रंगरंगोटी करण्यासाठी ओलाचं सहकार्य. यावेळेस आपण पाहतो यष्टन वरून हा चेंडू यष्टी रक्षकाकडे चाललाय. पहिला डॉट त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा डॉट चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय. एक तिरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करतात सध्या गोलंदाज प्रेम. या अगोदरच्या षटकात त्याने केवळ 3 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. तोच प्रेम चांगली गोलंदाजी करतोय. आणखीन एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रेम. 46 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. अगदी आपण पाहतो पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल. स्ट्रायकेटला बॅटर अनिकेत. कबरच्या दिशेने वर स्ट्रोक खडे स्ट्रोक केसलाय. काय फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रचंड ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल षटकार. या ठिकाणी मनगटातली ताकद आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जनरेट करत असताना बॅटर अनिकेत. टीमची टोटल पुढे जाईल 52 52 धावा. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. खरं तर अद्यापर्यंत 5 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्या. 4 षटकांमध्ये 40 होत्या. अंपायर सिग्नल या ठिकाणी आपण पाहतो एक्झॅक्टली नक्की काय असेल. फलंदाज या ठिकाणी धावबाद आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्रा 1 मिळेल परंतु फलंदाज जो नॉन स्ट्राईक इन लावता त्याला मात्र परतावा लागेल. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. शेवटचा बॉल आणि आता आपण या सत्रातील पहिल्या डावामध्ये आहोत. अत्यंत सुंदर या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा रणसंग्राम एक अभूतपूर्व सोहळा सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केलाय. बॉल चालला डीप मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. 2 धावा कंप्लीट झालेत. तिसरीचा प्रयत्न चालवलाय परंतु धावा इथे किती मिळतील. फक्त आणि फक्त केवळ 2 धावा आणि षटक क्रमांक 5 चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालाय. 55 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लावण्यात आल्या आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केले टीम नडोदे या संघासमोर. या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा.
ओव्हर झाल्यानंतर आपण पेनल्टीच्या धावा या ठिकाणी ऍड करणार आहोत नडोदे टीमच्या खात्यामध्ये. लक्षात असू द्या, कारण या ठिकाणी ऑलरेडी गुणगे संघाला 2 धावांची पेनल्टी आहे. आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. पळसदरी आणि कंट्रोली कांट्रोली कांड्रोली. अच्छा ठीक आहे. लॉट्स मध्ये थोडीशी धावांमध्ये मिस्टेक आहे, हरकत नाही आहे. या ठिकाणी आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. कांड्रोली आणि पळसदरी या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. या मी सन्माननीय प्रथमेश दादा भगत यांना विनंती करेन, आपल्या शुभस्य आपण टॉस करायचं आहे. युवा सेना ठाणे जिल्हा सचिव साहेबांच्या शुभस्य टॉस केला जाईल. अमोल दादा सोनावणे देखील या ठिकाणी जॉईंट होत आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील. हेड अ कॉल अँड हेड ॲज इट इज. मान्यवरांना विनंती राहील की आपण बसून घ्यायचे. प्रथमेश दादा, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. फक्त निर्णय पळसदरी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. या आपण पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत लगेचच. युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आदरणीय प्रथमेश दादा सुनील भगत साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विशेष सन्मान स्वर्गीय कबीर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. सेवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आपला मनपूर्वक आणि विशेष आभार. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपला विशेष आभार. आणि हा छोटासा सन्मान मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन या ठिकाणी प्रथमेश दादा भगत यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. धन्यवाद. मान्यवरांना विनंती राहील पुन्हा एकदा आपण स्थानबद्ध व्हायचे. हे आपण मॅचच्या दिशेने जाऊ. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. या ऐकूया या सामन्याच्या उत्तरार्धासाठी सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी प्रथमेश दादा भगत आणि त्याचा संपूर्ण मित्र परिवार. खरं तर युवा यंग अँड डॅशिंग नेतृत्व आहे. खरं तर आपण पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेची नुकताच जी सार्वत्रिक निवडणूक झाली आणि प्रभाग क्रमांक 10 मधून जवळजवळ 2 नगरसेवक शिवसेनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाने निवडून आणलेले आहेत असे आमचे दमदार प्रथमेश दादा भगत यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात आला. मनपूर्वक विशेष आभार. मॅचच्या दिशेने जाऊ आपण आणि ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मधून सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. नाउ बॅक टू क्रिकेट, ओन टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. मनपूर्वक धन्यवाद महेश धुळे सर आणि त्याचबरोबर राहुल चव्हाण सर.
आपलं दोघांचं मनापासून आभार. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. टार्गेट 56. पहिलाच बॉल, बॅटची कडा. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे अडवलंय. सुंदर फिल्डिंग. 56 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 5 षटकांचा सामना. सुरुवातीला बॅटिंग करत असताना सोमजाई 11 गुंडगे संघानं बनवल्या 55 आणि 56 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे पायावरती फ्लिक केलाय. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर केलाय आणि निश्चितच स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावांना सुरुवात. श्री गणेशा चौकार. म्हटलं म्हणजे जिवलग जीवाचा माणूस, जीवाभावाचा. त्यांच्या नावानं संगीत वाजतंय. जे मयेचं मनापासून आपण कौतुक करतोय. त्याचबरोबर तसेच आमचे संतोषदादा सोनावणे, जीवाभावाचा माणूस, जिवलग माणूस, अतिशय प्रेमळ आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. मैदानात चेंडू पाठवा. इथे आपण पाहताय तर चेंडूचा शेप बिघडवलाय. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक वरती कल्पेश आणि ज्याच्या बॅटमधनं आलेला चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच इथे रंगतीये. कबीर स्मृती चषक 2026 स्पर्धेची चौथी रात्र या ठिकाणी पार पडतीये. निश्चितच प्रेक्षकांनी भरघोस प्रेम केलेली स्पर्धा. अर्थातच सेवा फाउंडेशन बदलापूर, महाराष्ट्र राज्य आयोजित ही कबीर स्मृती चषक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा चौथी रात्रीचा खेळ आपण या ठिकाणी पाहताय. जबरदस्त क्रिकेट आणि निश्चितच क्वालिटी स्पर्धा. चारी बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी. मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती, मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं पहिल्या दिवसापासून, पहिल्या रजनीपासून आपल्याला पाहायला मिळतीये. त्या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, त्याचबरोबर अतिथीगणांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे इथे सिंगल मिळतीये, धावफलकावरती जोडली जाते. कर्जत खालापूर बेल्ट मधील टीम आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्याला बिलॉंग करणाऱ्या ह्या सर्व संघांना तुम्ही आज बदलापूर नगरीमध्ये पाहताय. कंट्रोली संघ मैदानावरती अगदी पुढच्या मॅच मध्ये उतरेल त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव चालू झालाय. गीतेशजी ठाकरे यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा अगदी इथूनच चालू झाल्यात. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. षटक पहिलं. गोलंदाज आदर्श. पहिला चेंडू आदर्श राहिला. त्यानंतर इथे आदर्शवत बॅटिंग मैदानात पेश करत असताना हा चेंडू सुद्धा निघून जातोय दन 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 करत आणि फिल्डरला दमवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. एक चौकार, सिंगल, त्यानंतर विवेकच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा. स्कोरकार्ड वरती 4 धावांची मदत येते. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 9 या आकड्यावरती. 9 विदाउट लॉस, बिनबाद 9 धावा. 56चा पाठलाग, अब तक 56 टार्गेट इथं आपल्याला पाहायला मिळतंय आणि निश्चितच सुरुवातीच्या 9 धावा बिनबाद इथे जोडल्यात. सलामीची जोडी विवेकानी. कल्पेश खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू होता. अगदी आपण पाहताय टोक रशिंग, अनप्लेएबल डिलिव्हरी. कसा तरी स्वतःचा बचाव केला, मात्र मागच्या बाजूला विकेट किपर आणि शॉट फाइंडिंगला बीट केलं. नशिबाची साथ मिळाली आणि लक फॅक्टर ऑन करत असताना हा चेंडू सीमा पार. 4 धावा. पद्धतीनं जाऊन पोहोचलं ते 13 वरती. 13 ऑन बोर्ड. 56 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. या अनुषंगानं फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. आदर्श
राईट मोर द विकेटनं टाकलेला बॉल, चेंडू हवेत, उंच गेलाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर होता मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग भरारी, सिक्सर. मैदानात चेंडू द्या. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती तब्बल पाहायला मिळत आहेत 19 धावा, बिनबाद 19 धावा. मैदानामध्ये चेंडू द्या. आदर्शचं पहिलं षटक इथे आपण पाहताय तर सलामीच्या जोडीनं आदर्शवत खेळून काढलं. बॅटिंग करत असताना जोडी न्यू स्टार सीसी नडोदे या संघाची सलामीची जोडी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 19 बनल्यात आणि 2 धावा पॅनल्टीच्या, अशा पद्धतीनं 2 धावा इथं जोडल्यानंतर स्कोअर कार्ड जातं 21 या आकड्यावरती. पूर्वार्धात 55 बनल्या, 56चा पाठलाग या ठिकाणी करतायत आणि सुरुवातीला तुम्ही पाहताय पहिल्या षटकावरती हल्ला चढवलाय. सलामीची जोडी कल्पेश आणि विवेक आघाडीचे विनीचे शिलेदार सलामीसाठी आले आणि उत्कृष्ट सलामी या ठिकाणी दिली आहे. 21 धावा पहिल्या षटकात. प्रश्नचिन्ह पडलंय, विचार विनिमय करण्यास भाग पाडले, एकमेकांशी सल्ला मसलत करतायत. त्यानंतर निश्चितच इथून कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आणि कशा पद्धतीनं इथून संघाला वाचवायचंय यासाठी अभ्यास केला जातोय. षटक क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तैनात. गोलंदाज प्रणय वरती विश्वास दाखवलाय. बॉलर प्रणय. पुन्हा एकदा षटक क्रमांक आपण 2 ला सुरुवात करत आहोत. पहिल्या षटकावरती मोठा आक्रमक हल्ला झाला. स्ट्राईक वरती फलंदाज कल्पेश. इथे लाईन पाहतायत, वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय. उंची त्याला उत्तम लाभली आहे आणि निश्चित या उंचीचा वापर तो वेगवान गोलंदाजीसाठी करतोय. वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, जागेवरनं बॅट सुद्धा फिरवली नाहीये, अनप्लेएबल. निर्धाव आलाय. पहिलाच बॉल. स्ट्राईक वरती कल्पेश सुर्वे बॅटिंग करतोय. इथे मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये आहे, कव्हरच्या डोक्यावरनं जातोय. एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होत असताना दूरवरनं फिल्डरसाठी मोठी चेस, जाऊन अडवेल, पकडेल, फेकेल. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. मॅच बनेल. चांगला सामना पाहायला मिळेल. दूरवरचा अंतर कापून अगदी आपण पाहताय तर कर्जत, खालापूर, खोपोली, रायगड जिल्ह्याला बिलॉंग करणाऱ्या या टीम इथे मैदानावरती उतरल्यात. आज बदलापूर नगरीमध्ये येऊन आपलं नशीब आजमावतायत, स्पर्धा खेळतायत. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 तिसऱ्या पर्वामध्ये तुम्ही हे सर्व संघ पाहतायत. आजच्या रात्रीला नक्कीच चारी बाजूला प्रेक्षक राजाची आजही गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. हे न्यूट्रल प्रेक्षक असतात. निश्चितच कालच्या रात्री तुम्ही पाहिलं असेल तर याच परिसरातील आपले भरपूर संघ खेळताना पाहायला मिळाले. प्रचंड गर्दी कालच्या रात्री प्रेक्षकांची आपण पाहिली. त्यानंतर आज सुद्धा दर्दी प्रेक्षक इथे चारी बाजूला दाटीवाटीनं उभा आहे. निश्चित क्रिकेटवरती प्रेम करणारं हे बदलापूर नगरी आणि बदलापूर नगरीमध्ये चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. स्कोअर कार्ड वरती एकंदरीत पाहायला मिळत आहे 24 धावा, 24 ऑन बोर्ड. आदर्शनं पहिलं षटक हाताळलं, 19 आल्या, 2 धावा पॅनल्टीच्या, एकंदरीत 21 धावा पहिल्या षटकात. षटक क्रमांक 2 प्रणय गोलंदाजी करतोय आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं डॉट आला, त्यानंतर दुहेरी सिंगल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विवेक. पहिलाच बॉल आपण पाहताय तर अगोदरच आपण पाहिलं तर स्विचिटचा पावित्रा या ठिकाणी घेतला होता, स्टान्स बदलला होता, गोलंदाजानं हेरलं आणि बरोबर अगदी आपण पाहताय पायावरती आदळलेला हा बॉल. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी प्रणय करतोय. युवा गोलंदाज, युवा यंगस्टर आणि निश्चितच हा युवा जोश मैदानावरती तो वापरतोय. अद्यापपर्यंत आपण पाहताय प्रणयनं 4 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं ऊर्ध्व विकेटनं मारा करत असताना उंचपुरा फलंदाज. स्ट्राईक वरती विवेक खेळतोय. चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला होता. अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र जोपर्यंत स्टान्स बदलेल, बॅट फिरवेल, तोपर्यंत चेंडू येऊन निघून जातोय विकेट किपरच्या स्वाधीन. चेंडूवरती सुंदर नियंत्रण, गतीवरती आपण पाहताय तर चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय.
गती परिवर्तन मिश्रण करतोय गोलंदाज प्रणय. मॅच मध्ये टीमला पुन्हा एकदा एंटर करून देतोय. इथे पाहिलं जाईल, चेक करतायत पंच आमच्याकडे वळाले. आता मात्र सांगतायत हा वाईट बॉल, थोडासा जास्त बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. सिंगल मिळेल. स्कोर कार्ड धावफलकावरती ऍड केली जाईल. सिंगल धाव ऍड केली जाईल आणि निश्चितच एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती 25 ऑन बोर्ड. दुसरा षटकातला हा शेवटचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रणय. हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन, दिशा भरकडलाय. लाईन चुकलेला पाहायला मिळतोय. सलगचे 2 वाईट बॉल पंचांनी इथे दंडित केलं. लाईन लेंथ इथे चांगली वापरावी लागेल. युवा खेळाडू आहे, यंगस्टर, ह्या गोष्टी निश्चितच थोड्या टाळाव्या लागतील. मैदानावरती अवांतरच्या धावा गेल्यानंतर फलंदाजांना निश्चितच आत्मविश्वास वाढत असतो, कॉन्फिडन्स मिळतो. आणि इथे आपण पाहताय 2 सलगचे वाईट बॉल. 55 बनल्या, 56चा पाठलाग इथे चालू आहे. 56 धावा इथे डिपेंड करायच्या आहेत. मैदानावरती नक्कीच संघर्ष दोन्ही संघ करतायत. एका बाजूने टीम खेळतीये न्यू स्टार सीसी नडोदे, दुसऱ्या बाजूने गुंडगे. काय झालं मित्रा, बॅटची कडा लागली. विकेट किपरनं झेल टिपणं गरजेचं होतं आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा, 30 ऑन बोर्ड. 30 धावा इथे धावफलकावरती आहेत. बिनबाद 30 धावांची सलामी अद्यापपर्यंत दिली आहे. अभेद्य भागीदारी. चला घाई करा, स्पीडअप करा मित्रांनो, थोडं सहकार्य करा. वेळेचं सहकार्य करणं सर्वांसाठी बंधनकारक असेल. जवळजवळ 10:50 इथे घड्याळामध्ये होत आहेत. 2 षटकासाठी बरोबर 10 मिनिटं इथे खर्च झाली. निश्चितच पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करावी लागतात. एनी हाव ओव्हर नंबर 3 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज आदर्श. आदर्शवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा जरूर खर्च झाल्यात, मात्र निश्चितच कमबॅक करण्याची ताकद तो ठेवतोय. या अनुषंगानं आदर्शवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन कल्पेश सुर्वे, साथ देत असताना बॅट्समन विवेक. दोघांच्या वरती जिम्मेदारी. अद्यापर्यंत जबाबदारी चांगली पार पाडली आहे. पहिलाच बॉल इथे आडव्या बॅटनं खेळलाय, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. अलॉंग द कार्पेट जातोय सीमारेषेच्या जवळ. सुंदर फिल्डिंग, पकडफेक, सिंगल मिळेल. एकच धाव इथे जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं पुढे सरकलं ते 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. 56 धावा बनवायच्या आहेत. दोन्ही संघ मेहनत करतायत, जिद्द चिकाटी, कष्ट घेत आहेत आणि निश्चितच त्याचं चीज मैदानावरती नक्की घडेल. चांगली मॅच. आदर्शचा हा चेंडू फसला, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. मॅच में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करणारा टीम न्यू स्टार सीसी नडोदेला. फलंदाज बाद विवेक गॉन. विवेकच्या या रूपानं इथे आपण पाहताय पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. धक्का क्रमांक 1. पहिला झटका मिळालाय. आता मात्र इथून कमबॅकची ग्वाही दिली आहे. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आदर्शला पाचारित केलं. गोलंदाजीसाठी जो आला, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर इथे आपण पाहताय विकेट मिळवली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. पहिला फलंदाज विवेकच्या रूपानं मैदानाच्या बाहेर जातोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 फलंदाज निकी भालेराव मैदानात बॅटिंग करण्यासाठी येतोय. गोलंदाज आदर्श गोलंदाजी करायला त्यानं सुरुवात केली. बॅटिंग करण्यासाठी निकी भालेराव मैदानावरती आलाय. नंबर 3 वरती जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. जबाबदारीपूर्वक खेळ त्याला करावा लागेल. निकी भालेराव. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला
फटका आपण पाहताय निश्चितच अलॉंग द कार्पेट वाईट इज लॉंग ऑफला पकडलं सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत मिळतीये. तेजस्वी ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी. नीतू गवळी, तेजस ठाकरे आणि सिद्धांत राऊत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. मित्रांनो, विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. इथे चांगला चेंडू, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. पहिल्या षटकात 19 आल्या होत्या, 2 धावा पॅनल्टीच्या जोडल्या होत्या. 56चा पाठलाग, जवळजवळ अर्धा रस्ता पार करण्याच्या तयारीत होते. मात्र दुसऱ्या षटकानंतर जे कमबॅक केलंय, वाखाणण्याजोगी गोलंदाजी प्रणयने केली. फक्त 11 धावा त्यानं दिल्या. त्यानंतर आदर्श मात्र खऱ्या अर्थानं आदर्शवत खेळ इथे मैदानात पेश करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती कल्पेश. चांगला चेंडू, शॉट ऑफ लेंथ, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. बाउन्सरचा कडक मारा या ठिकाणी करत असताना बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये, निर्धाव येतोय आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने इथे संघाला कमबॅक करून देतोय. आमचे समालोचक मित्र धम्मदीप खिल्लारे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आमच्या समालोचक पॅनलचे ते सदस्य आहेत, सुस्वागतम. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत गेलाय, फिल्डर चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय आणि वेल जज कॅच. धक्का क्रमांक 2 इथे लागतोय बॅटिंग करणाऱ्या न्यू स्टार सीसी नडोदे टीमला. धक्का क्रमांक 2 कल्पेश सुर्वेच्या रूपानं फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती 32 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट अगदी काही क्षणांचा इथे आपल्याला पाहायला मिळाला. 32 धावा धावफलकावर, 12 चेंडू आणि 24 ची गरज. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 24 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. दोन ताकदवर संघांच्या दरम्यान झुंज लागलीये आणि जिद्द चिकाटी मेहनत करत असताना मैदानावरती हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न ते करतायत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. फक्त मित्रांनो वेळेची काळजी घ्या, थोडी घाई करा, स्पीडअप करा. असा खेळात शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती या गोष्टी फार गरजेच्या आहेत. वेळ काउंटडाऊन केला जात आहे. बरोबर आपण पाहताय 10:55 झालीत. 3 षटकांसाठी 15 मिनिटं आपण बरोबर घेतलेली आहेत. इंटरनॅशनल मॅच जर फॉलो करत असाल तर एका षटकासाठी तुम्हाला 4 मिनिटं दिली जातात. निश्चितच आपलं ग्रामीणचं क्रिकेट आहे, या अनुषंगाने आपण 1 मिनिट ऑलरेडी एक्स्ट्रा दिलेला असतो. या अनुषंगाने आपण सर्वजण काळजी घ्या. षटक क्रमांक 4 इथे सुरू होतोय. 12 चेंडू आणि 24चं समीकरण. आता मात्र इथून मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट्समन तयार. निक्की भालेराव इथे पाहायला मिळतोय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर शॉट फाईन लेग वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडतोय. सिंगल मिळेल. एका सिंगल पेक्षा जास्त काहीच नसेल. निक्की आणि शिवाजी या दोन फलंदाजांना इथून हा संपूर्ण किल्ला लढवायचा आहे. नावा शिवाजी आहे. निश्चितच शिवरायांसारखं लढावं लागेल. मैदानावरती संघ संकटात सापडलाय, अडचणीत सापडलाय. निश्चित इथून बाहेर काढायचंय. कशा पद्धतीनं कामगिरी पार पाडेल. डावखुरे हाताचा फलंदाज शिवाजी. मॅच फिनिश त्याला करावी लागेल. 11 चेंडू आणि इथून धावा गरजेच्या आहेत 23. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली. 11 चेंडू अजून 23 धावांची गरज. गोलंदाज गणेश एका बाजूला बॅटिंग करत असताना शिवाजी, तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करत असताना सोमजाई 11 संघाचा गुंडगे गावचा गोलंदाज अर्थातच गणेश. विघ्नहर्त्याची भूमिका तो पार पाडेल का? शिवाजीसाठी हा चेंडू, बॅटची कडा लागली आहे. शॉट फाईन लेगला बीट केलं. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे.
सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. वरती मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष मान्यवर मनोजजी ढिले साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर नरेशजी यशवंतराव समाजसेवक आणि त्यांच्या समवेत अंबरनाथ तहसीलदार अभिलेख खातं मान्यवर रामचंद्रजी मेहर साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. तीनही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वेलकम. इथे फटका चांगला पहिला नशिबाचा मिळाला. त्यानंतर इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न होता. सीमारेषेवरती बरोबर जाळं विणलंय आणि ट्रॅप मध्ये अडकवलंय. शिवाजीला कैद केलंय. फलंदाज माघारी परतलाय. अजून एक झटका 440चा. पहा 12 चेंडू आणि 24 ची गरज होती. पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती लगेच विकेट मिळतीये. गणेशच्या माध्यमातून हा फलंदाज इथे बाद केला आणि निश्चितच मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तब्बल 56 धावांचं टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात मिळाल्या होत्या तब्बल 21 धावा. मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक जर तुम्ही पाहत असाल तर ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सोमजाई 11 गुंडगे 55 बनवल्या पूर्वार्धात. 56चा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानावरती उतरला. न्यू स्टार सीसी नडोदे 56 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती आता पाहायला मिळत आहे 37. 9 बॉल शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. शेवटचे 9 चेंडू बनवाव्या लागतील 19 धावा. आखरी 9 गेंदे बनाने पडेंगे 19 रन. 9 डिलिव्हरी रिमेनिंग रिक्वायर्ड 19 रन्स टू विन. 9 बॉल आणि 19 धावांची गरज. गोलंदाज गणेश. नवीन बॅट्समन नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी दिलीप आलाय. दिलीपला सुद्धा इथून ही जिम्मेदारी स्वीकारावी लागेल. नंबर 5 वरती इथे फुलटो चेंडू आहे. फटका चांगला खेळला आहे. जबरदस्त प्रहार. सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण. पकडेल फेकेल फक्त एकच धाव मिळेल. जबरदस्त फिल्डिंग लाइटनिंग एफर्ट. अगदी वेगानं थ्रो सुद्धा आलाय. फक्त एकच धाव इथे मिळतीये. एक धावेची मदत आली. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यात या 38 धावा इथे स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच. जबरदस्त हा ड्रामा तुम्ही एन्जॉय करताय. अतिशय रोमहर्षक सामना स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र 38 धावा 56 पर्यंत पोहोचायचंय. इथे फटका खेचलाय आडव्या बॅटनं. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर येतोय दूरवरनं. सिंगल कंप्लीट करतायत. 1 धावेची मदत मिळतीये. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 39 या आकड्यावरती. दिलीप मैदानावरती खेळतोय. निश्चितच चर्चा आहे निकी भालेरावची आणि तितकी जास्त चर्चा बदलापूर नगरीमध्ये आल्यानंतर मित्रांनो मोपाडा एरंदाळचा सुपरस्टार युवा यंगस्टर रोहन भालेरावची अर्थातच विकीची चर्चा तुम्हाला इथं बदलापूरमध्ये आल्यानंतर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतायत. 39 धावा स्कोर कार्ड वरती 56 पर्यंत पोहोचायचंय. मात्र रस्ता खडतर आहे. रस्ता हवा तितका दिसतो तितका सोपा नाहीये. स्ट्राईक वरती दिलीप. इथे समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेचला जातोय. लॉंगॉनवरनं फिल्डर येतोय. वेगानं त्या ठिकाणी आलाय. पकडलंय फेकलंय. एकच धाव मिळेल. तिथून गोलंदाजी आणि कडक फिल्डिंगचा इथे नजराणा पेश करतायत. चांगला खेळ मैदानात पेश करत असताना दोन्ही टीम अतिशय दर्जेदार क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळ. न्यू स्टार सीसी नडोदे संघाला बनवायचे आहे 56 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती जमल्या 40 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज. यांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत.
अगदी आपण पाहताय तर जवळजवळ घड्याळामध्ये 11 वाजतायत. मात्र क्रिकेटला आलेला बहर 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 4 षटकात 40 बनल्यात. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 16 धावांची आवश्यकता आहे. लक्ष जरूर मोठं दिसतंय, मात्र या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून झुंज द्यावी लागेल. जिद्द चिकाटी मेहनत करावी लागेल. कष्ट करावे लागतील. कर्म चांगले करावे लागतील. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. शेवटचे 6 बॉल आणि बनवाव्या लागतील 16 धावा. 4 षटकात 40 बनल्यात. गोलंदाज संकेत आलाय. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. दिलीप, पहिला चेंडू सुंदर टाकलाय. अगदी आपण पाहताय तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय, मात्र निश्चित पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. सिंगल कदाचित ही कंप्लीट झालेली आहे. बाईचा इशारा येतोय. एक सिंगल मिळाली आहे. धावफलकावरती जोडली जाईल. अगदी डोळ्यात तेल घालून काम करणारी आमची संपूर्ण पंचांची टीम. योगीराज महाराज बुटेरे सर, प्रशांत सूर्यराव सर आणि त्यांच्या साथीनं वन अँड ओनली आमचे मिस्टर DK सर, दत्ता कडव सर, तिन्ही पंचांचं मनापासून आभार. त्याचबरोबर विष्णू शिंदे सर सुद्धा या स्पर्धेला आम्हाला जोडले गेले. भरपूर चांगली कामगिरी या सर्व पंचांची राहिली. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो, क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यामागे सर्वात मोठा आणि महत्वाचा जर वाटा कोणाचा असेल तर तो पंचांचा असतो. या तीनही लाडक्या पंचांचा आम्ही मनापासून कौतुक करतोय. शेवटचे 5 बॉल आणि 15 धावांचं लक्ष आहे. संकेत गोलंदाजी मार्कवरनं. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव येतोय. एक डॉट बॉल नंतर इथे आपण पाहताय प्रेशर वाढत जाईल. एक डॉट बॉल नंतर इथे मात्र आपण पाहताय निश्चितच मेहनत करावी लागेल. कष्ट करावे लागतील. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. पहिला बॉल आपण पाहिला, सिंगल मिळाली आहे. निश्चित दुसरा बॉल डॉट येतोय. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. मोठा फटका फार गरजेचा आहे. इथे पाहिलं जाईल. चेक करतायत अंपायर डिसिजन. यस, इट इज अ व्हॅलिड डिलिव्हरी. अतिशय सुंदर चेंडू. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला अंदाज नव्हता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी, अति उत्तम गोलंदाजी. गोलंदाजी करतोय अर्थातच संकेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला विजयाचे संकेत देण्याचं काम तो करतोय. पहिल्या षटकात 21 आल्या होत्या, मात्र तरी सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती. जबरदस्त कामगिरी पार पाडतायत. पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर सुद्धा आकाश धुरीला आपण अगदी शांत काम डाऊन पाहिलं. शांत डोक्यानं त्यानं बरोबर सामना फिरवलाय. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ मैदानात पेश करत असताना बरोबर बॉलिंग चेंजेस, फिल्डरची साथ मिळाली. सगळ्यांना चार्जअप केलं आणि 56 धावा इथे डिपेंड करण्याच्या मार्गावरती. चांगला चेंडू. आता सुद्धा हा डॉट येतोय आणि इथं आपण पाहताय धावफलक स्थिरावलेला आहे 41 या आकड्यावरती. संकेतनं खऱ्या अर्थानं विजयाची नांदी या ठिकाणी टाकली आहे. या षटकाचा आपण विचार करताय तर तब्बल 5 बॉल, एकही धाव संकेतनं खर्च केलेली नाहीये. पहिली सिंगल मिळाली ती आली होती बाईच्या स्वरूपामध्ये. लास्ट बॉल. 6 चेंडू 16ची गरज असताना अद्यापपर्यंत 5 बॉल निर्धाव टाकण्याची किमया आणि निर्धाव टाकण्याचं काम इथे संकेतनं केलंय. खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी, अर्थात सोमजाई 11 गुंडगे या संघासाठी इथे विजयाचा मार्ग, विजयाचा दरवाजा या ठिकाणी उघडलाय. संकेत गोलंदाजी मार्कवरनं. राईट अमोर द विकेट. लास्ट बॉल. इथे फसलाय फटका. उंच गेलाय. झेल जर टिपला तर नक्कीच आपण पाहताय, मात्र चेंडू जरूर सीमारेषेच्या बाहेर जातोय. सामना जिंकलाय या ठिकाणी सोमजाई 11 गुंडगे या टीमनं. वेल प्लेट आणि गोड कौतुक न्यू स्टार CC नडोदे संघाचं सुद्धा. आपण दोन्ही संघ दूरवरनं आलात आणि इथे चांगला खेळ दाखवलात. दोघांचं मनापासून आभार.